राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे। दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे आणि त्यामुळे आजच आचार संहिता लागण्याची सुद्धा शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी, सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे। दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे आणि जर आज घोषणा झाली तर आजच आचारसंहिता लागण्याची सुद्धा शक्यता आहे। दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। अधिक माहितीसाठी ओमकडे आपण जाणार आहोत। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेत। ओम, का अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? श्वेता, खरं तर आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते। खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोषणा केली जाऊ शकते अशी एक माहिती कळते। टप्प्यानुसार आधी नगर परिषद, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अंतिम शेवटच्या टप्प्यामध्ये महापालिका, महत्वाच्या 27च्या महापालिकेत यांच्या निवडणुकांची घोषणा आज होऊ शकते अशी एक माहिती मिळते। आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा अनेक महत्वाच्या मुद्द्यांमुळे ही निवडणूक रखडली होती, परंतु अंतिमतः आज निवडणूक आयोग या संदर्भात घोषणा करणार असल्याचं कळतंय। त्यामुळे मिनी विधानसभा ज्या समजल्या जातात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीला आजपासून सुरुवात होईल अशी एक माहिती सूत्रांकडून कळते। त्यामुळे राजकीय पक्ष निवडणुकांसाठी ज्या पद्धतीची तयारी करतायत त्याला कुठेतरी या आजच्या घोषणेमुळे सुद्धा बळ मिळू शकतं। त्यामुळे निवडणूक आयोग तारखांच्या संदर्भात नेमकी काय घोषणा करते, कधीपासून निवडणुका होत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी ओम, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 31 जानेवारी 2026च्या आत या निवडणुका होणं गरजेचं आहे। त्या संदर्भातले कोर्टानं आदेश सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे आता या 2 महिन्यांमध्ये कोणकोणत्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या तारखांना निवडणुका होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी आणि मनसे आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता या पुढच्या काळात काय नेमकी आगामी रणनीती या राजकीय पक्षांची असू शकते? आज ते दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा भेटणार आहेत, आयुक्तांना सुद्धा भेटणार आहेत। निश्चितच मतदार याद्यांमधला घोळ आणि त्या संदर्भात सरकार आणि विरोधक दोघांकडूनही केले जाणारे दावे प्रतिदावे यावरून सुद्धा हा मुद्दा देखील निवडणुकीच्या अनुषंगाने फार महत्त्वाचा मानला जातोय। सर्व पक्षांकडनं आता काल भाजपने देखील या संदर्भात आरोप केले की दुबार मतदारांची नावं हा एक मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे सर्वपक्षीयांच्या माध्यमातून या दुबार मतदार नोंदणीच्या संदर्भात काही पावलं उचलली जात आहेत आणि जर सगळ्यात आपण पाहायला गेलं तर विरोधक असतील, सरकार असेल किंवा सगळ्याच महत्त्वाच्या पक्षांकडून जो मुद्दा सातत्यानं उपस्थित केला जातोय त्या दुबार मतदार नोंदणीच्या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे ज्या तक्रारी जात आहेत त्याची दखल निवडणूक आयोग घेतोय आणि या संदर्भामध्ये ही सगळी जी तक्रार आहे किंवा या सगळे जे आक्षेप आहेत ते खोडून काढल्यानंतर निवडणुका घेण्याची जी मागणी सातत्याने केली जाते त्यावर निवडणूक आयोगाचं म्हणणं नेमकं काय असणार आहे हे देखील पाहावं लागेल। ज्या ज्या ठिकाणचे आक्षेप स्थानिक विधानसभा निवडणुकीतले लावण्यात आले होते, घेण्यात आले होते, त्या संदर्भामध्ये विरोधकांकडनं जे आक्षेप घेण्यात आले त्यावर प्रशासनाकडनं, निवडणूक आयोगाकडनं अहवाल देखील मागवण्यात आले होते। त्यामुळे त्या अहवालांवरती आणि अहवालाच्या एकंदर माहितीवरती विरोधकांचं समाधान होतंय का, जे आरोप त्यांच्याकडनं करण्यात आले होते त्याला कुठेतरी धुवून काढण्याचं काम या अहवालातून होतंय का हे देखील पाहावं लागेल। आणि जर निवडणूक आयोग या सगळ्या आक्षेपांना कायम ठेवून निवडणुका घेण्याच्या संदर्भातली घोषणा केली, तशा प्रकारची घोषणा झाली तर विरोधकांची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजची निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ही सर्वार्थानं खूप महत्त्वाची मानली जाते। अगदी ओम, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेनं मोठा मोर्चा काढलेला होता, आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी ईव्हीएम आणि त्याचबरोबर मतदार याद्यांमधल्या दुबार यादी आणि इतर घोळांसंदर्भात भाष्य केलेलं होतं। त्यांनी पुरावे सुद्धा राज ठाकरे यांनी सादर केले होते आणि कालच आशिष शेलार यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतलेली आहे। सत्ताधाऱ्यांमधील सुद्धा अनेकांनी या मतदार याद्यातल्या घोळांसंदर्भात भाष्य केलेलं आहे। त्यामुळे त्या संदर्भात काही उत्तर निवडणूक आयोगाकडून दिलं जाऊ शकतं का? काय वाटतं त्या संदर्भात? निश्चितच मी जसं आता यापूर्वी देखील म्हणालो की निवडणूक आयोगाच्या एकंदर कार्यप्रणाली आणि मतदार यादीतल्या नावांसंदर्भात दुबार मतदार नोंदणीच्या संदर्भात जे सातत्यानं आक्षेप विरोधकांकडनं घेतले जात आहेत त्याला कुठेतरी भाजपनं देखील काल पुष्टी दिली होती। या सगळ्या गोष्टींवरती, या सगळ्या मुद्द्यांवरती निवडणूक आयोग काही स्पष्टीकरण देते का आणि स्पष्टीकरणाच्या नंतर या सगळ्या संदर्भात काही घोषणा होती का हे देखील पाहावं लागणार आहे। विरोधकांनी मोर्चा काढला होता, त्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या भेटी देखील घेतल्या होत्या आणि या भेटीनंतर जे काही आक्षेप नोंदवण्यात आले त्या आक्षेपांवरती अद्यापही अधिकृतपणे कुठलंही ठोस असं कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही किंवा
त्यावर कुठलं रिसोल्युशन अद्याप निघालेलं नाहीये की ज्यामुळे विरोधकांचं समाधान होईल. जसं तू आता सांगितलंस की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सोबत सुद्धा या संदर्भात काही चर्चा होत आहेत. त्यामुळे या सगळ्या चर्चांच्या, या सगळ्या आक्षेपांच्या, आरोपांच्या पार्श्वभूमीवरती कुठलीही सोडवणूक न करता जर या प्रकारची निवडणूक होत असेल तर विरोधकांची भूमिका काय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आरोपांसह जर ही निवडणूक आयोग या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आवाहन करत असेल तर निवडणूक आयोगाला देखील आता प्रश्न विरोधकांकडून विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या संदर्भात ही महत्वाची पत्रकार परिषद आज 4 वाजता होते. यात काय काय नेमके मुद्दे उपस्थित केले जात आहेत आणि विरोधक आणि सत्ताधारी ज्यांचे यावरती आक्षेप आहेत, ज्यांचे दुबार मतदार नोंदणीवरती आक्षेप आहेत, त्या सगळ्यांची भूमिका काय आहे महत्वाचं असेल. अगदी तर आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे सचिन सावंत. सचिन सावंत सर, आज निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि जर त्यांनी आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली तर तुमचं काय पुढचं पाऊल असणार आहे? आता तर सरकारच्या तर्फे म्हणजे सत्ताधाऱ्यांतर्फे त्या मतदार यादीमध्ये दोष आहेत असं बोललं जाते. काल आशिष शेलार म्हणाले, आज ते भाजपचे मुंबईचे अध्यक्ष म्हणाले आणि स्वतःच म्हणतात घोळ आहे. मुख्यमंत्री स्वतःच म्हणतात SIR ची आवश्यकता आहे. मग आता जर मतदार यादीमध्ये घोळ आहे असं जर सार्वमत असेल तर मग निवडणूक आयोग कोणाच्या आदेशानं चाललेला आहे हा प्रश्न त्या ठिकाणी येतो ना. आणि का चाललेला आहे मग? त्यामुळे मतदार यादी जोपर्यंत निर्दोष होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत ही जी मागणी आम्ही सगळेजण मिळून करतो आहोत किती योग्य आहे हे दिसतंय. आता लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष महत्वाचे असतात. आता विरोधी सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी मागणी केली, ते तुम्ही ऐकत नाहीत. आता सत्ताधारी म्हणतायत तेही तुम्ही ऐकत नाहीत. म्हणजे निवडणूक आयोगानं स्वतःलाच आता त्या ठिकाणी त्या प्रश्नांच्या भोवती उभं केलेलं आहे प्रश्नांच्या समोर. त्यामुळे आता ह्या संदर्भामध्ये जर दामटून ते घेऊन जाणार असतील दाबून निवडणुका तर त्याचा विरोध आता मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने देखील केला पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. अगदी. सचिन सर, आज दिल्लीमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाशी तुम्ही बातचीत करणार आहात. महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेचे नेते सुद्धा तिथे भेटणार आहेत, खासदार तिथे भेटणार आहेत आणि त्यानंतर काय नेमकं घडतंय हे पाहणं तर खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तरी सुद्धा जर अशा पद्धतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या तर एकूणच मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं काही निवेदन दिलं जाणार आहे का किंवा कोर्टात धाव घेतली जाणार आहे का? नाही, या संदर्भामध्ये निश्चितपणे पुढची पावलं आपल्याला कळतील. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट आहे 11 वाजता आणि या काही महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे तशा पद्धतीनं ह्या सगळ्या मतदार यादीमधला घोळ आहे आणि त्या घोळयुक्त यादींवर निवडणुका करण्याचा अट्टाहास हा राज्य निवडणूक आयोग करत आहे. आणि मतदार यादी अद्यापही विरोधी पक्षानं दाखवलीही गेलेली नाही आणि त्यांना संधी देत नाहीये लोकशाहीमध्ये जी दिली पाहिजे की आक्षेप नोंदवायची, चुकीच्या काही गोष्टी आहेत त्या आणायच्या समोर. त्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मांडणार आहोत आणि पाहू केंद्रीय निवडणूक आयोग काय करतंय. शेवटी संविधानानं लोकशाहीच्या मार्गानं जे जे काही आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्या सगळ्यांचा वापर पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत होते आणि आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार. विजय सर, आपण पाहतोय आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे, राज्य निवडणूक आयोगाची. कदाचित निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. काय आपली प्रतिक्रिया आहे? आज जर पत्रकार परिषद आयोजित केली असेल तर ती निवडणुकीच्यासाठी आहे. नाहीतर पत्रकार परिषद जनरली निवडणूक आयोग काही घेत नसतं. पण खरं आहे तर त्या निवडणूक घोषणा करण्यापूर्वी या सर्व याद्या स्वच्छ करण्याची मागणी होती. जे काही दुबार तिबार काही जे मतदार आहेत त्यातून सगळे काढून घेऊन, कारण मृतकांच्या नावाने मतदान झाल्याचे बरेच ठिकाणी आता तक्रारी झालेल्या आहेत. दुबार मतदारांनी 2-2 ठिकाणी नावं घालून इकडे मतदान करतात, बाजूच्या लगतच्या मतदारसंघात मतदान करतात, हे अनेक ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे ही स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका करणं किंवा घोषित करणं म्हणजे निवडणूक आयोगांची भूमिका ही सदिग्ध भूमिका असं मी मानतो. ती सत्ताधाऱ्यांना मदत करण्याची त्यांची भूमिका दिसते आहे. आम्ही ज्यावेळेस मागणी करतो की निवडणुका इतके वर्ष झाले, 4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही, 6 महिने 4 महिने लेट होईल. पण आता जर घाईच आहे किंवा 31 जानेवारीच्या आत निवडणुका घेण्याचंच ठरवलं आहे तर ते कोर्टाकडे जाऊन विनंतीही करू शकतात राज्य सरकार. पण यामध्ये मात्र एवढं लक्षात घेतलं पाहिजे निवडणूक आयोगाने घोषित करत असताना, जर उद्या तिकडे या बोगस मतदारांनी मतदान केलं तर याची जबाबदारी मात्र निवडणूक आयोगाची राहील.
त्यांनी ते हाताळायचे आहे. निवडणुका पारदर्शकपणे आणि स्वच्छ वातावरणात व्हाव्यात ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. अगदीच निवडणूक आयोगाची भूमिका सुद्धा ती असावी आणि हे आमचं मत आहे. अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर निवडणूक पारदर्शक पद्धतीनेच व्हायला हवी असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलेलं आहे. आज राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेमधून आज निवडणुकी संदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातल्या तारखा घोषित केल्या जाणार आहेत अशी माहिती मिळते. त्या संदर्भातली शक्यता आहे आणि त्यामुळे आजच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकांचं बिगुल हे आजच वाजणार असल्याचं बोललं जात आहे.